नमस्कार मित्रांनो, आपल्या या वांगी पिकामध्ये मर रोग आल्यानंतर मी ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या औषधांची माहिती देतो त्या औषधांचा वापर तुम्ही तुमच्या पिकावर करा. तुमच्या पिकामधून मर रोग 100% नियंत्रणात येईल. तर तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीनेच वापर करा, तर 100% रिझल्ट येतील. तुम्ही डिस्प्लेवर बघू शकता, हे रोको आहे आणि रोकोमध्ये 70% थायोफिनेट मिथेल हे केमिकल आहे आणि त्याच्या जोडीला तुम्ही ब्लू कॉपर घ्यायचं आहे. ब्लू कॉपरमध्ये 50% कॉपर ऑक्सिक्लोराइड हे केमिकल आहे आणि याचा वापर करण्यासाठी तुमची रोपं ही 30 ते 35 दिवसाची झाल्यानंतर त्याचा वापर करा. त्यावेळेस तुम्ही वापर केला तर तुमच्या पिकामध्ये मर रोग 100% नियंत्रणात येईल. तुमचा एक रोपासुद्धा मरणार नाही आणि तुमच्या पिकामध्ये जर 50-60 दिवसानंतर मर रोग आला तरीसुद्धा तुम्ही या औषधाचा वापर करा. या औषधांचा वापर करण्यासाठी तुम्ही 15 लिटर पाण्यामध्ये 30 ग्रॅम रोको पावडर घ्यायचे आणि 30 ग्रॅम ब्लू कॉपर ही पावडर घ्यायचे आणि त्याचं तुम्ही द्रावण बनवून तुमच्या पिकामध्ये मी ज्या पद्धतीने सांगतो तसाच वापर करा. हे वांग्याचं खोड आहे, बघू शकता या ठिकाणी. हे वांग्याचं खोड आहे, हे इथं या वांग्याचं हे खोड आहे आणि तुम्ही समजा आज पाणी दिलं की त्याचं दुसऱ्या दिवशी उपयोग करा. या खोडावर डायरेक्टली या खोडावर तुम्ही 30 ते 40 ml द्रावण या ठिकाणी ओतून द्या. या ठिकाणी ओतून दिल्यानंतर त्याचं हे दोन्ही आंतरपायी औषध असल्यामुळं याचं ब्लू कॉपर हे कॉन्टॅक्टमुळे या ठिकाणची बुरशी मरून जाईल आणि रोको हे आंतरपायी बुरशीनाशक आहे, ते यांच्या मुलांद्वारे पूर्ण झाडामध्ये त्याचा फैलाव होईल. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 4 ते 5 दिवस पाणी नाही द्यायचं आहे, कारण लक्षात ठेवा बुरशीमुळे आपल्या वांगी पिकाला खोडालाही जखम होते आणि तुम्ही बुरशीनाशक सोडल्यामुळे त्या ठिकाणची बुरशी मरून जाणार. परंतु बुरशीनाशकामुळे जखमी बरी होत नसते. बुरशी मेल्यामुळं त्या ठिकाणी इन्फेक्शन काही राहणार नाही, परंतु त्या ठिकाणी जेव्हा तुमचा झाडांचा ओलावा खोडाचा ओलावा हा कमी होईल त्यावेळेस तुमच्या झाडाची जखमी ॲटोमॅटिक बरी व्हायला चालू होईल. कारण झाड जखम बरे करण्याची शक्ती असते. जशा आपल्या त्वचेवर जखम झालेली शरीर आपलं बरं करण्याचं काम करतं आहे, तसं झाडामध्ये पण ती शक्ती आहे की त्याला झालेली जखम ही बरी करण्याची मदत होते निसर्गाद्वारे. स्वतःच्या त्याच्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी 5 ते 6 दिवस पाणी नाही द्यायचं आहे. पाणी न दिल्यानं त्या ठिकाणची जखमी तुमची पूर्ण सुकून जाईल आणि सुकून गेल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला मर रोग 100% कंट्रोलमध्ये झालेला दिसेल. ज्या पद्धतीनं वापर करायचं आहे, मी ज्या पद्धतीने सांगले त्या पद्धतीनं तुम्ही वापर करा. तुमच्या वांगी पिकातील मर रोग 100% कंट्रोलमध्ये येईल. या व्हिडिओमधली माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.